नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केपीस एमपीएससी सायन्स अकॅडमी वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणाऱ्या अपकमिंग सगळ्या एक्झामसाठी सायन्सचा सिलेबस कव्हर करण्यासाठी आपण हा नवीन चॅनल क्रिएट केलेला आहे. चॅनलला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. विज्ञानासाठी विद्यार्थ्यांना खूप प्रॉब्लेम येतात, लक्षात घ्या. मुलांना तेवढा वेळ पण नसतो एनसीईआरटीचे बुक्स वगैरे वाचायला. त्याच्यामुळे जर तुम्हाला या चॅनल कडून मदत होत असेल तर इतरांना पण तुम्ही हा चॅनल सजेस्ट करा. ठीक आहे. तर आजपासून आपण स्टार्ट करतोय 11th स्टँडर्डच्या एनसीईआरटी मधला भाग, बेसिकचा भाग, जो तुम्हाला तुमच्या पूर्व परीक्षेमध्ये 1 ते 2 मार्काला विचारला जातो. सजीवांचं वर्गीकरण. ओके. तर सजीवांचं वर्गीकरण भाग 1 आपण घेतोय आज. सूक्ष्मजीव आणि वनस्पती, क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1, मायक्रो ऑर्गॅनिझम अँड प्लांट्स. आता याच्यामध्ये बघा, जर तुम्ही 11th स्टँडर्डचं एनसीईआरटीचं पुस्तक काढलं तर तुम्हाला त्याच्यामधून कोणता भाग विचारतील आणि कोणता भाग विचारणार नाहीत याची जास्त आयडिया येणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही लेक्चर सिरीज व्यवस्थित करा, याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाहीत. सुरुवात करूया आपण. त्या सजीवांचा अभ्यास जो आहे, ज्या शास्त्रामध्ये केला जातो, तर त्याला म्हणतात बायोलॉजी. सजीवांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला म्हणतात बायोलॉजी. तुम्हाला बायोलॉजी ही संज्ञा कोणी मांडली असं सुद्धा आयोग एका मार्काला विचारू शकतं. तर लॅनार्क यांनी मांडलेली ही संज्ञा आहे बायोलॉजी. ओके. तुम्ही बघताय की पृथ्वी तलावर आज वास्तव्यात असणाऱ्या जीवसृष्टीत आपल्याला प्रचंड जैव विविधता पाहायला मिळते, बरोबर. बायोडायव्हर्सिटी म्हणतो आपण. आता सजीवांमध्ये जर तुम्ही बघाल तर सजीवांमध्ये त्यांचा आकार असेल, त्यांची रचना असेल, त्यांचा अधिवास असेल म्हणजे हॅबिटॅट असेल, त्याच्यानंतर त्यांचा आहार आहे, पोषण आहे, हे जे मिळवण्याची पद्धत आहे, आहार, रचना, अधिवास, आहार, पोषण, हे मिळवण्याची रचना आहे, याच्यामध्ये काय दिसते? भिन्नता दिसून येते, बरोबर. आणि अशी जी जैवविविधता आहे, मग अशा जैवविविधतेचा अभ्यास जो आहे, अशा जैवविविधतेचा अभ्यास आणि त्यातील एखाद्या सजीवाचा अभ्यास कशाशिवाय पूर्ण होणार नाही? वर्गीकरणाशिवाय, बरोबर. वर्गीकरणाशिवाय पूर्ण होणार नाही. म्हणजे इथे काय करावं लागेल? क्लासिफिकेशन करावं लागेल, बरोबर. हे झालं आपलं वर्गीकरणाचं महत्व. याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर प्राण्यांचं वर्गीकरण जे आहे ते सर्वप्रथम कोणी केलं? प्राण्यांचे वर्गीकरण सर्वप्रथम कोणी केले? तर हे केले होते अरिस्टॉटल यांनी. क्वेश्चन विचारला जातो, तर तुम्हाला क्वेश्चन कुठं कुठं विचारतील बघा. लॅनार्क यांच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, अरिस्टॉटल यांच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. तर प्राण्यांचं वर्गीकरण यांनी केलं, अरिस्टॉटल यांनी, आणि म्हणून अरिस्टॉटल यांना प्राणीशास्त्राचा किंवा तुम्ही बायोलॉजीचा म्हणू शकता. बायोलॉजीचा काय म्हटलं जातं? जनक म्हटलं जातं. ठीक आहे. हे IMP आहे, हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. याच्यानंतर येतात थिओफ्रास्टस. यांनी काय केलं? वनस्पती वर्गीकरण कोणी केलं? थिओफ्रास्टस यांनी. थिओफ्रास्टस यांनी. ठीक आहे. वर्गीकरण कसं केलं यांनी? वृक्ष, झुडूप, वेली,
अशा प्रकारे त्यांनी वर्गीकरण केलं. आणि म्हणून थिओफ्रास्टस यांना काय म्हटलं जातं? थिओफ्रास्टस यांना म्हटलं जातं वनस्पती शास्त्राचा जनक. थिओफ्रास्टस यांना म्हटलं जातं वनस्पती शास्त्राचा जनक. इथं तुमचे 2 ते 3 क्वेश्चन बनतात, क्वेश्चन विचारले पण जातात. ओके, आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. पुढचा भाग आपण घेऊया. याच्यानंतर आपल्याला बघायचे आहे की ज्या शास्त्रामध्ये सजीवांचं वर्गीकरण करतात, जे शास्त्र आहे ज्याच्यामध्ये सजीवांचं वर्गीकरण केलं जातं, त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं टॅक्सॉनॉमी. हे जर तुम्ही सगळे एनसीईआरटी मध्ये वाचायला गेलात तर तुमची लिंक लागणार नाही. एकतर एनसीईआरटीची पुस्तकं इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये आहेत, मराठीमध्ये नाहीत. पण आता तुम्हाला एक पुस्तक अवेलेबल झालेलं आहे मार्केटमध्ये, केसाकर पब्लिकेशनचं लुसेंटचं पुस्तक. तिथून तुम्हाला छान माहिती मिळू शकते. तर आता आपण बघतोय की ज्या शास्त्रामध्ये सजीवांचं वर्गीकरण केलं जातंय त्याला म्हटलं जातं टॅक्सोनॉमी. टॅक्सोनॉमी. ओके, आता ही जी संज्ञा आहे 1813 मध्ये कोणी दिली? ए पी कॅन्डोले यांनी दिली. टॅक्सोनॉमी. टॅक्सोनॉमी म्हणजे काय? याच्यामध्ये केलं जातं सजीवांचं वर्गीकरण. ओके, क्लिअर. आता टॅक्सोनॉमी मध्ये सजीवांचं वर्गीकरण करण्याच्या 3 पद्धती आहेत. किती पद्धती आहेत? 3 पद्धती आहेत. कोणत्या आहेत बघा? पहिली पद्धत आहे कृत्रिम पद्धत, दुसरी आहे नैसर्गिक पद्धत आणि तिसरी पद्धत आहे फायलोजेनेटिक. लक्षात ठेवा, टॅक्सोनॉमी मध्ये या ज्या पद्धती आहेत 3 पद्धती आहेत. पहिली आहे कृत्रिम पद्धत, दुसरी आहे नैसर्गिक पद्धत, तिसरी आहे फायलोजेनेटिक पद्धत. आता तुम्हाला माहित पाहिजे की या ज्या पद्धती आहेत कोणी सांगितल्या? कृत्रिम पद्धत सांगितली प्लिनी यांनी, जोड्या लावामध्ये येऊ शकतं, प्लिनी यांनी सांगितली. नैसर्गिक पद्धत सांगितली बेंथम आणि हुकर यांनी. ओके, तर ह्या 2 पद्धती इम्पॉर्टंट. आता ही जी कृत्रिम पद्धत आहे याच्यामध्ये काय केलं जातं ते आपण पुढे बघणार आहोत. फायलोजेनेटिक पद्धत, इथं तुम्हाला कुणाचं नाव दिसणार नाही. फक्त या पद्धतीमध्ये उत्क्रांती व अनुवांशिक गुण याच्या अभ्यासावरती सजीवांचं वर्गीकरण केलं जातं. बघा, फायलोजेनेटिक पद्धतीमध्ये उत्क्रांती आणि अनुवांशिक गुण यांच्या आधारावरती सजीवांचं वर्गीकरण केलं जातं. नैसर्गिक पद्धत ही सोपी पद्धत आहे. इथं काय केलं जातं? एकापेक्षा जास्त, एक प्लस एकापेक्षा जास्त गुण वैशिष्ट्यांचा काय केला जातो? वापर केला जातो. ओके, आणि कृत्रिम पद्धतीमध्ये फक्त एकाच गुण वैशिष्ट्याच्या आधारे वर्गीकरण केलं जातं. आय होप तुम्हाला या 3 पद्धती समजल्या असतील. ओके, कृत्रिम पद्धत, नैसर्गिक पद्धत, फायलोजेनेटिक पद्धत. क्लिअर. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की हे सगळं मी तुम्हाला लिहून पण दिलेलं आहे बघा. जैविक वर्गीकरण विविध जीवांना त्यांच्या समानता, विषमता, फायलोजेनेटिक वंशानुसार एकत्रित करण्याच्या प्रक्रियेला म्हटलं जातं जैविक वर्गीकरण. अरिस्टॉटल जुने होते हे आपण बघितलं. वनस्पती आणि झाडामध्ये त्यांनी वर्गीकरण केलं आणि त्यांनी काय केलं? लाल रक्ताची उपस्थिती असणारे
आणि लाल रक्ताची अनुपस्थिती याच्यावरती त्यांनी प्राण्यांचं 2 गटामध्ये वर्गीकरण केलं होतं अरिस्टॉटल यांनी. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आपण जे म्हटलं होतं प्राणीशास्त्राचा जनक सगळ्यात आधी यांनी केलं होतं प्राण्यांचं वर्गीकरण. कोणत्या बेसिसवरती? ज्या प्राण्यांमध्ये लाल रक्ताची उपस्थिती आहे आणि ज्या प्राण्यांमध्ये लाल रक्ताची अनुपस्थिती आहे. ओके, क्लिअर. लिनियसने काय केलं? कार्ल लिनियस. आता आपण कार्ल लिनियस यांच्याकडे का जातोय? तर बघा, लिनियस यांनी 2 राज्य किंवा याला द्विनाम पद्धती असं पण म्हणतात, द्विनाम पद्धती दिली. सजीवांचं वर्गीकरण त्यांनी प्लांटी आणि ॲनिमलियामध्ये केलं. हे सगळं आपण डिटेल बघणार आहोत. त्याच्यानंतर आले RH विटाकर. वर्गीकरणाची 5 राज्य प्रणाली, याला 5 किंगडम क्लासिफिकेशन म्हणतो आपण, बरोबर. तर लिनियस यांची द्विनाम पद्धती, विटाकर यांची 5 किंगडम क्लासिफिकेशन. ओके, क्लिअर. आता आपण थोडीशी हिस्ट्री बघूया आणि मग पुढचा भाग घेऊया. इथं बघा, वर्गीकरणाचा इतिहास तुम्हाला मिळतोय. वर्गीकरणाच्या इतिहासामध्ये सुरुवातीला येतात कार्ल लिनियस. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. यांनी वनस्पती आणि प्राणी असं विभाजन केलं. त्याच्यानंतर हॅकेल येतात. हॅकेल यांनी प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी असं वर्गीकरण केलं. त्याच्यानंतर चॅटन येतात. आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी असं विभाजन केलं. कोपलॅड यांनी मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी असं वर्गीकरण केलं. आणि जे रॉबर्ट विटाकर होते यांनी पंचसृष्टी विभाजन केलं किंवा 5 किंगडम क्लासिफिकेशन. जर जोड्या लावामध्ये क्वेश्चन आला तर तुम्हाला हे माहित पाहिजे. आपल्याला जनरली कार्ल लिनियस आणि रॉबर्ट विटाकर इतकंच माहित असतं, पण हे हॅकेल, चॅटन आणि कोपलॅंड यांच्याबद्दल पण व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा. आता इथे बघा, इथे तुम्हाला कार्ल लिनियस यांची इमेज दिसत आहे, बरोबर. हे आहेत कार्ल लिनियस. यांना म्हटलं जातं द फादर ऑफ टॅक्सॉनॉमी. टॅक्सॉनॉमी म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं. टॅक्सॉनॉमी मध्ये वर्गीकरणाच्या 3 पद्धती पण सांगितल्या, बरोबर. आता फर्स्ट सायंटिस्ट होता ज्यानं बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टम यूज केली. आता बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणजे काय? तर बघा, एकच सजीव आहे, बरोबर. एकच सजीव आहे. एकाच सजीवाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. मग याच्यामुळे काय होईल? अभ्यासात अडचण निर्माण होईल. हे टाळण्यासाठी सजीवाला एक विशिष्ट नाव दिलं जातं. ठीक आहे. आणि सजीवांना नाव देण्याची जी पद्धत आहे, सर्वात आधी कार्ल लिनियस यांनी सांगितली. याला म्हटलं जातं बायनॉमियल नॉमेनक्लेचर. ओके. याच्यामध्ये काय आहे? बायनॉमियल नॉमेनक्लेचर मध्ये सजीवाला 2 नावे दिली जातात. 2 नावे दिली जातात. पहिलं नाव, तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन असतो, पहिलं नाव असतं जातीचे, तुम्हाला देतात प्रजातीचे. पहिलं नाव जातीचं, दुसरं असतं प्रजातीचे. ठीक आहे, ओके. हे लक्षात ठेवा. कार्ल लिनियस यांनी ही जी पद्धत आहे बायनॉमियल नॉमेनक्लेचर पद्धत, 1758 मध्ये त्यांचं जे बुक आहे सिस्टिमा नेचरी याच्यामध्ये प्रसिद्ध केले. तर सिस्टिमा नेचरी हे पुस्तक कुणाचं आहे असा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर आतापर्यंत जेवढं काही तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे सगळं तुम्हाला एक्झाम मध्ये येणार आहे, हे लक्षात ठेवा. किंवा 2 मार्क तरी तुमचे इथून फिक्स होतात. कार्ल लिनियस इथे पण तुम्हाला दिले, पहिली संज्ञा प्रजाती, दुसरी संज्ञा जाती, जीनस आणि स्पेसिस. उदाहरण बघूया आपण. उदाहरण इथे दिले बघा, होमो सेपियन्स. होमो आणि सेपियन्स. ओके, ठीक आहे. इथं प्रजाती करा, प्रजाती. कॅनियस फॅमिलियरिस कुत्रा किंवा
तुम्ही झुरळ आहे, कोब्रा आहे, असे पण एक्झाम्पल घेऊ शकता. ओके, क्लिअर. आता याच्या आधी आपल्याला बघायचं आहे की हे जे हायरार्की आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची, ही तुम्हाला विचारली जाते. एनसीईआरटीचा पहिला टॉपिक काढला तर तिथे तुम्हाला बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची हायरार्की दिलेली आहे. तर किंगडम हा सिक्वेन्स तुम्हाला उलटा पण विचारू शकतात, उलटा पण विचारू शकतात. ठीक आहे. किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसीज. किंवा तुम्हाला अशी उलटी पण डायग्राम दिली जाऊ शकते. जाती, प्रजाती, कुल, गण, वर्ग, संघ, सृष्टी आणि अधिक्षेत्र. ओके, तर हा क्रम फक्त लक्षात ठेवा. बाकी याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही विचारत नाही. आता इथं तुम्हाला टू किंगडम क्लासिफिकेशन दिसत आहे. आपण जे बघितलं होतं टू किंगडम क्लासिफिकेशन कोणी दिलं होतं, 5 किंगडम कोणी दिलं होतं. टू किंगडम मध्ये प्लांटी आणि ॲनिमलिया कोणी दिलं होतं, कार्ल लिनियस यांनी दिलं होतं. बरोबर, प्लांटी आणि ॲनिमलिया इथं आहे बघा. टू किंगडम क्लासिफिकेशन, ऑल लिव्हिंग बीइंग्सला त्यांनी काय केलं होतं, 2 किंगडम मध्ये विभाजन केलं होतं, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमलिया. आता इथं बघा, प्लांटी मध्ये हॅव सेल वॉल, डू नॉट हॅव सेल वॉल, मोड ऑफ न्यूट्रिशन इज ऑटोट्रॉपिक, मोड ऑफ न्यूट्रिशन इज हेट्रोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, हेट्रोट्रॉपिक म्हणजे काय, या सगळ्या छोट्या छोट्या संज्ञा ज्या आहेत त्या संज्ञा तुम्हाला शिकाव्या लागणार आहेत. इवन आपण काय करणार आहोत, एनसीईआरटीचं जे बुक आहे त्याच्यामधल्या ज्या संज्ञांवरती तुम्हाला क्वेश्चन येतात तर ते आपण घेणार आहोत शॉर्ट मध्ये. बरोबर, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे काय, किंवा ऑटोट्रॉपिकचं मराठीमध्ये मीनिंग काय होतं हे आपल्याला माहित पाहिजे. बरोबर, किंवा तुम्ही ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन हे आपण सेपरेट घेऊया. तरी पण मी तुम्हाला इथं सांगते, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन इज अ प्रोसेस वेअर अन ऑर्गॅनिझम प्रिपेअर्स इट्स ओन फूड. आता इथं प्लांटी आहे तर ते स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. बरोबर, फ्रॉम अ सिंगल इनऑर्गॅनिक मटेरियल लाईक वॉटर आहे, मिनरल आहे, साल्ट आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट. बरोबर, तर वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, पण ॲनिमल करू शकतात का, नाही करू शकत. म्हणून वनस्पतींना म्हटलं जातं ऑटोट्रॉपिक. पण आताचा जर एक्झामचा पॅटर्न बघितला तर तुम्हाला ऑटोट्रॉपिकची डेफिनेशन सुद्धा विचारली जाऊ शकते. ऑटो म्हणजे काय, ऑटो म्हणजे सेल. बरोबर, ऑटो म्हणजे सेल. ट्रॉपिक म्हणजे काय, ट्रॉपिक म्हणजे न्यूट्रिशन, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. क्लिअर. तर हे आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं, ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक. आपण काय करतो, आपण फक्त शब्द बघत बसतो. तर शब्द बघत बसायचं नाही, आपल्याला शिकायचं आहे. ऑटोट्रॉपिक, आता वनस्पतींचं लक्षात ठेवायचं आपल्याला. ऑटो म्हणजे सेल, ट्रॉपिक म्हणजे न्यूट्रिशन. प्लांट आहे, अल्गी आहे, हे तुम्हाला एक्झाम्पल पण दिले जाऊ शकतात. क्लिअर. नो लोकोमोशन, वनस्पती हालचाल करतात का, नाही. नो रिस्पॉन्स टू एक्सटर्नल स्टिम्युली, देतात का रिस्पॉन्स, नाही. लोकोमोशन प्रेझेंट असतं ॲनिमल मध्ये, रिस्पॉन्स टू एक्सटर्नल स्टिम्युली इज प्रेझेंट, हे आपल्याला माहितच आहे. फक्त ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक मी तुम्हाला समजावून सांगितलं. याच्यानंतर ज्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येतो ते आहे 5 किंगडम क्लासिफिकेशन. कशावरती क्वेश्चन येतो तुम्हाला, 5 किंगडम क्लासिफिकेशन. कोणी दिली 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम, रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी. याच्यामध्ये मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, ॲनिमल आणि प्लांट इथं दिलेलं आहे बघा. मोनेरा, हे सगळं मी तुम्हाला इन डिटेल शिकवणारच आहे. मोनेरा प्रोकॅरियोटिक. आता प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मधला डिफरन्स जो आहे
ते मी छोटस शॉर्ट लेक्चर टाकेल, तुम्ही ते नक्की बघून घ्या. शॉर्ट व्हिडिओ मिळतील ते सुद्धा बघून घ्या, लॉंग व्हिडिओ मिळतील ते पण बघून घ्या. ओके. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक याच्यावरती आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारतं. आपण काय करतो, छोट्या छोट्या शब्दांचे अर्थ न बघता डायरेक्ट पुढचा सिलेबस करायला जातो. ठीक आहे. प्रोकॅरियोटिक्स काय असतात? ऑर्गॅनिझम दॅट कन्सिस्ट ऑफ अ सिंगल प्रोकॅरियोटिक सेल, म्हणून याला काय म्हटलेलं आहे? युनिसेल्युलर. Eukaryotic cells are found in plants, animals, त्याच्यानंतर फंजाय आणि प्रोटिस्टा. इथं बघा, इथं तुम्हाला प्रोकॅरियोटिक दिसतात, इथं तुम्हाला युकॅरियोटिक दिसतात, इथं पण तुम्हाला युकॅरियोटिक दिसतात, इथं पण युकॅरियोटिक आहेत आणि इथं पण युकॅरियोटिक आहेत. म्हणजे फक्त मोनेरा मध्ये तुम्हाला प्रोकॅरियोटिक्स मिळतात, सिंगल प्रोकॅरियोटिक सेल. ओके, क्लिअर? तर हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल? युकॅरियोटिक सेल हॅव अ मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस. जिथे जिथे तुम्हाला युकॅरियोटिक सेल दिसणार आहे तिथे तुम्हाला मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस, अँड प्रोकॅरियोटिक सेल याच्यामध्ये मात्र तुम्हाला न्यूक्लियस मिळणार नाही. ठीक आहे. न्यूक्लियस मध्ये काय असतं? जेनेटिक इन्फॉर्मेशन असते. हे सेपरेट लेक्चर तर तुम्हाला मिळणारच आहे, तरी पण मी तुम्हाला इथं समजावून सांगते. ठीक आहे. तर ही 5 किंगडम क्लासिफिकेशन पद्धती जी आहे ती कोणी दिली? RH विटाकर यांनी दिलेली आहे. मोनेरा किंगडम आपण सेपरेट अभ्यासणार आहोत, तिथे शॉर्ट मध्ये आपण फक्त सांगतो. हे असतात युनिसेल्युलर, हे पण युनिसेल्युलर, हे मल्टीसेल्युलर. एनिमल मल्टीसेल्युलर, प्लांट्स मल्टीसेल्युलर. absorb for photosynthesis, motile or non-motile asexual. इथे आहेत मल्टीसेल्युलर, इंजेस्ट, फोटोसिंथेसाइज, सेक्सुअल आणि असेक्सुअल. आता याचे अर्थ काय आहेत? तर प्रत्येक किंगडम बघताना इथं तुम्हाला सगळं शिकवलं जाईल. आता फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? 5 किंगडम क्लासिफिकेशन पद्धती कोणी दिली. ठीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही वर्ग मोनेरा शिकाल तेव्हा मी तिथे तुम्हाला सांगणारच आहे. या शास्त्रामध्ये सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो. सूक्ष्मजीवशास्त्राला मायक्रोबायोलॉजी म्हणतात, बरोबर? ओके. मग याच्यामध्ये बॅक्टेरियाचा अभ्यास आपल्याला करावा लागतो, त्याच्यानंतर नायट्रोजन फिक्सेशन आपल्याला अभ्यासावं लागतं. बराच सिलेबस आपल्याला कव्हर करायचा आहे. इथं तुम्हाला मराठीमध्ये पण दिलेला आहे मोनेरा, आदिजीव, कवक, वनस्पती आणि प्राणी. ही झाली RH विटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती. ठीक आहे. आता रॉबर्ट विटाकर यांनी जे वर्गीकरण केलं होतं 5 भागांमध्ये, पंचसृष्टी, कोणत्या बेसिस मध्ये केलं होतं? आत्ताच आपण बघितलं, आत्ताच आपण पाहिलेलं आहे पेशींची जटिलता. पेशी कशा आहेत बाबा? आदिकेंद्रकी आहे का दृश्य केंद्रकी आहे? सजीवांचा प्रकार किंवा जटिलता युनिसेल्युलर आहे का मल्टीसेल्युलर आहे? पोषण कसं आहे? स्वयंपोषी आहे का परपोषी आहे? जीवनाची पद्धती कशी आहेत? उत्पादक वनस्पती, भक्षक प्राणी. आणि वर्गानुवंशिक संबंध आदी केंद्रकी ते दृश्य केंद्रकी, एक पेशीय ते बहुपेशीय. किती सिंपल आहे बघा, काहीच अवघड नाहीये. ऑटोट्रॉपिक, हेट्रोट्रॉपिक, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक. हे जर तुम्हाला समजलं तर RH विटाकर यांच्या वर्गीकरणाचे निकष पाठ करण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. ओके. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत? ही जी 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे ही डिटेल मध्ये अभ्यासणार आहोत. लेक्चर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला लेक्चर हेल्पफुल वाटत असेल तर प्लीज
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अपकमिंग प्रिलियमला तुम्हाला सायन्सला खूप जास्त फायदा होईल. नवीन चॅनल आहे, अजून आपले सबस्क्रायबर वाढलेले नाहीयेत, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. गुड डे, टेक केअर.